नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत 6 सदस्य नॉमिनेटेड होते. ते म्हणजे तन्वी कोलते, अनुश्री माने, दीपाली सय्यद, रेवा कौरोसे, संकेत पाठक व प्राजक्ता शुक्रे. बिग बॉस मराठीचा 9वा आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यात असा सदस्य बाहेर पडणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आणि हा प्रेक्षकांसाठी धक्का नाही तर एक सुखद बातमी असल्याचं म्हटलं जाते. घरातील सदस्यांसोबत सोफ्यावर बसून गॉसिप करणं आणि सेफ खेळणं या सदस्याला चांगलंच महागात पडलं आहे. काही झालं की महाराष्ट्र बघतोय, हे वाईट दिसतंय, असं करू नको, हे चांगलं नाही, एवढंच वाक्य आपण या सदस्याला बोलताना बघितलं होतं. या आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी तिने सागरचाच काटा काढला होता, कारण त्याला इम्युनिटी मिळायला नको व मी सेफ राहिलं पाहिजे. अख्खे ॲनालिसिस गँगला घरी पाठवल्यानंतर ही टोळीमध्ये सामील झाली होती. अनुश्री व विशालने पण तिच्या गेमबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सीझनची ती पहिली कॅप्टन झाली होती, पण म्हणावा तसा तिचा कोणताच गेम प्लान प्रेक्षकांना दिसला नव्हता. फक्त प्रत्येक वेळी प्रभूला नॉमिनेट करणे व फक्त सदस्यांचे ॲनालिसिस करण्यात हिचा गेम प्लॅन दिसत होता. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने अनेकदा सांगूनही तिने तिचा गेम प्लॅन बदलला नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांनी यावेळेस मात्र या सदस्याला धक्का देऊन घराबाहेर काढले आहे. ती सदस्य म्हणजे प्राजक्ता शुक्रे. अनेक चाहत्यांनी यावर फायनली गेली एकदाची साखर, बरं झाली, खूप निगेटिव्ह होती, आयुर्वेद की झुटी दुकान, साखरेचं पोतं निघाले घरी, अशा भन्नाट कॉमेंट केल्या आहेत. तुमच्या मतानुसार या आठवड्यात कोणता सदस्य हा घराबाहेर जायला हवा होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.